जय शिवराय मित्रांनो, आज आपण हरिहरगड पाहणार आहेत. हरिहरगड पाहण्यासाठी हे वाटत एक विश्रामगृह लागतं. हा बस स्टॉप आहे, जेथे सापगाव लिहिलं आहे आणि ही वाट आहे. हे हॉटेल आहे. ही आमची संपूर्ण टीम जी आत्ताच उतरली आहे. हरिहरगडाला जाताना विश्रामगृहामध्ये सुंदर असं भोजन, हे भोजन सर्वजण घेत आहेत. भोजन झाल्यानंतर सर्वजण हरिहरगडकडे निघत आहेत. ही हरिहरगडकडे जाणारी वाट आहे. आपण पाहू शकतो की अशा डोंगराच्या सानिध्यामध्ये हा हरिहरगड आहे. वाटामध्ये आता छोटासा ओढाही आपल्याला लागतो. पुढे काही क्षणातच अशी डोंगर आपल्याला लागतात. व्हिडिओमध्ये पाहतच आपण हरिहरगडकडे जातानाचा अनुभव घेत आहोत. तरी व्हिडिओला शेवटपर्यंत पाहावे सर्वांना विनंती. आता आपण हरिहरच्या पायथ्याशी म्हणजे पार्किंग जवळ आलेलो आहोत. काही डोंगरांना आपण झूम करून पाहूयात. हा त्याच्या आजूबाजूचा परिसर. त्या पार्किंगला लावलेल्या गाड्या व ऑटो. ही आहे हरिहरगडाची सुरुवात. सकाळी 11 वाजता आम्ही गड चालू केला आहे. हा आहे हरिहरगड. आज थोडंसं ऊन आहे. हे सर्व मुलं ट्रेकिंगसाठी आलेले आहेत. हा छोट्यासा पाण्याची साठवण. जास्त करून पावसाळ्यामध्ये इथे येणं लोक प्रिफर करतात. उन्हामध्ये हे असं दिसतं. पाण्याची साठवण. ते पाण्यातून गेलेलीकडे वाट. पाणी जाण्यासाठी दुतर्फा वाट आहे. टू व्हीलर गाड्यांसाठी इथे पार्किंग आहे. काही दुकानेही आता स्टार्ट होतात. हे माहिती आपलं लावला. माता की जय, हिंदू धर्म की जय. अशी पायी वाट. काही वाट लागते लागते. जसे जसे आपण पुढे चालत जाऊ तसे आपल्याला एक जंगल वाटू लागते. तर आपण साधण्याचा आणि करण्याचा हे अशी वाट. विविध प्रकारची कृती आपण तिथे बघतो. आवडता भाग तिथे आपण सुद्धा जात आहोत. थोडासा अवघडही आहे ही पूर्ण मधली वाट. जसं जसं आपण वरी जाऊ तसं निसर्गाचं एक सुंदर दृश्य आपल्याला दिसायला चालू होतं. तर आपण पाहत राहूयात. असं मध्ये मध्ये आपण विश्रांतीही घेतो. थोडं पुढे आल्यानंतर ही जंगल वाट लागते.
सर्वजण पुढे जात आहेत. पाय व्यवस्थित ठेवा, पुढला पाय जास्त पुढे ठेवा बरं का. चलो. जसं जसं आपण गडवरी चालतो तसं तसं आपल्याला विश्रांतीही घेऊ वाटते. तर अजून एक वेळेस आपण विश्रांती घेत आहोत. विचार करण्याची गोष्ट आहे की आपल्याला हा गड सर करण्यामध्ये विश्रांती इतकी घेऊ वाटते. त्या काळचे मावळे, त्या काळचे आपले सरदार हे कसे हे गड सर करत असतील त्यासारख्या वातावरणात, त्यावेळेस त्या घनदाट अरण्यामध्ये विचार करण्याची गोष्ट आहे. विश्रांती झाल्यानंतर आपण पुढे चालत जात आहोत. जसं जसं वरी जातोय तसं हे निसर्गाचं सौंदर्य पाहण्यात मिळतंय. अजून एक वेळेस आपण पाहू शकतो की त्या काळामध्ये आपले मावळे कसे हे गड पार करत असतील. तेही एकदम कमी वेळामध्ये. हा गड आता आपल्याला दिसू लागतोय. चला फास्ट पुढे, आवाज येते वरून. चला चला चला. हा गडावर असा फलकही लावला आहे जेणेकरून काही अनुचित प्रकार पर्यटकावर दरवेळी घडल्यास हा गुन्हा आहे. ही आमची सर्व टीम हे आमचे ट्रेकिंग इन्स्ट्रक्टर आता आम्हाला इन्स्ट्रक्शन देत आहेत की आपण वरी कसं जाणार आहेत. खूप छान प्रकारे त्यांनी हा ट्रेकिंगचा प्लॅन केला आहे. आपणही असंच हरिहरगडला भेट देऊ शकता व अनुभवू शकता. मध्ये थोडा थोडा पठार आणि नंतर अजून जंगल वाट. अशा वाटेतून आपण हरिहरगडच्या दरवाजापाशी जात आहोत. आपण चालत आहेत. याद्वारे आपल्याला हरिहरगडची पूर्ण वाट पाहायला भेटत आहे. त्यामुळे आपण पाहत राहायचं आहे व व्हिडिओवर टिकून राहायचं आहे. आपण पाहू शकतो की अशी घनदाट ही वाट आहे. थोडंसं पुढे आल्यानंतर अजून एक खानपान शरबतचं दुकान लागतं. अजून एक पठार. पुढे चालत आल्यानंतर आपल्याला हा असा पठार लागतो. थोडंसं झूम करून आपण डोंगर पाहूया. आपण पाहू शकतो किती लांब लांबपर्यंत हे डोंगर आहेत. हरिहरगडची ही स्वच्छता, जागोजागी हे असे चांगले पर्यटन स्वच्छ व्हावं म्हणून संवर्धनासाठी, पर्यावरणाच्या संवर्धनासाठी असे डस्टबिन लावले आहेत. अशा प्रकारे या किल्ल्याचं जतन केलं जातं. हा अजून एक पठार. जसे जसे आपण वरी जातोय जंगल वाट लागत आहे, पाय वाट लागत आहे, तो पठार लागत आहे. हा आपला गड.
ही आपली सर्व पूर्ण टीम. पुढे आल्यानंतर असा एक पठार लागतो व अजून एक जंगल वाट सुरू होते. पाहू शकतो सर्व टीम पुढे जात आहे. हरिहरगड आपल्याला दिसत आहे. थोडं झूम केल्यानंतर आपल्याला पाहायला मिळेल. अजून थोडं पुढे आल्यानंतर सर्वजण विश्रांती घेत आहेत. ट्रेकिंग इन्स्ट्रक्टर त्यांना इन्स्ट्रक्शन देत आहेत. त्यांना मोटिवेटही करत आहेत. त्यांना सांगत आहेत की किती आपण वरी चढणार. श्री शिवाजी महाराज की जय. गणपती बाप्पा. काही घोषणांद्वारे आपण आपली ऊर्जा वाढवतो. असं पूर्ण शिस्तप्रिय प्रकारे हे वरी जातं. प्रत्येक क्षण पर्यटकांना ऊर्जा मिळत राहावी यासाठी जागोजागी दुकाने लागलेली आहेत. त्यामध्ये लिंबू सरबत मिळतं, पाण्याच्या बॉटल्स आहेत. हे सर्व वरी कसं आणता भैया तुम्ही? डोक्यावर आणतो. अच्छा, हे किती ठेप्यामध्ये आणतो सर्व? एकाच ठेप्यामध्ये. बघा, एका ठेप्यामध्ये आपण इथे साधी बॅग पण वरी घेऊन येऊ शकत नाही, तर हे सर्व एवढं मोठं सामान वरी घेऊन येतात. पुढे चालत आल्यानंतर एक विसावा केंद्र लागतं, जिथे आपण थोडासा विसावा घेऊ शकतो, शरबत घेऊ शकतो. लिंबू शरबत अजून हे सर्व येथे भेटतं. किल्ल्याची पूर्ण माहिती, किल्ल्यावर काय करावे आणि काय करू नये याची माहिती इथे दिली आहे. हा गड हा पूर्ण गडाचा असा व्ह्यू. हे असं पूर्ण हरिहरगड त्या आजूबाजूचा परिसर. पूर्ण असे वडी चढतायत. थोडंसं वरी आल्यानंतर हा हरिहरगडचा नजारा. विशाल अशी डोंगर, ही नदी, हा गड. जिथे चढायलाही अवघड होतं अशा ठिकाणी हे बॉटल्स घेऊन वरी जातात, न कुठे हात टेकवता. याहून आपण प्रोत्साहन घेऊ शकतो. नवीन घेतले तिकट नसलेली. भैया तुमच्याकडे माझा मोबाईल आहे? नाही, पहिली बार प्लस आहे ना तुम्हाला दिलेला मोबाईल? ते कोणाचा आहे? पुढे गेल्यानंतर आता आपण ड्रोननी व्हिडिओ शूटिंग पाहणार आहोत. हा हरिहरगडचा पायथा, हरिहरगडचा पायथा. हे द्वार,
ही अशी नदी पूर्ण, ही अशी अवघड वाट. बाद अगर आपको देखना है तो बस इथे आपण पूर्ण गाडी पार्क केली आहे. इथून आपण वरी आलेलो आहोत. इथून ते वरून दिसणारं दृश्य किती सुंदर ही अशी नजारा आहे. सूचना ही पाहू दिलेली शकतो. आहे, माकडापासून सावधान. थोडस झूम करून आपण पाहूयात. असा विचार केंद्र. ही आजची गर्दी. तेथून पुढे आल्यानंतर आपण बालेक किल्ल्याकडे वाटचाल करत आहोत. हा अशा पद्धतीचा हरिहरगड. अशा 80 पायऱ्या आपल्याला चढायच्या आहेत वरी. ही आमची पूर्ण सर्व टीम. महादेव. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. परत माता की जय. ही गडावर अशी पूर्ण माकडं. ते खिशामध्ये चेक करतात काही आहे का, पण कोणतीही हानी न पोहोचवता. ही याची टेप. हे बघा कशी ऍक्टिंग करतात. हा माकड, याला पूर्ण पुडा हा भेटलेला आहे, तरीही त्याला तो काढता येत नाहीये, तरी तो खाण्याचा प्रयत्न करतोय. पहा, ही गडाची पूर्ण सावली. हे झूम करून ही गडाच्या खाली बाजू झूम करून ही बाजू, हा पाण्याची साठवण, ही झूम करून पार्किंग. हे लांबले डोंगर. हा असा सरळ एकदम उंच. खालून वरी येताना
अशी एक सुरंग लागते वरी, जी इथून अशी खाली जाते आणि हा अशी वरी जाते. इथून आपण वरी येतो. वरी आल्यानंतर हा असा 20वा केंद्र, जेथे शरबत, बिस्किट्स हे सर्व पदार्थ मिळतात. हा पूर्ण डोंगर, ही डोंगरांची पूर्ण रांग, ही याची खोली. हो. सर्वजण इथे विश्रांती घेत आहेत. ड्रोननी ही व्हिडिओ शूटिंग आपण पाहत आहोत. सर्वजण घोषणा देत आहेत आणि हा ड्रोन शूट कॅप्चर करत आहे. जसं जसं ड्रोन वरी जाईल तसं तसं हरिहरगडचा पूर्ण नजारा आपल्याला दिसणार आहे. याची आपण एक शॉर्टही बनवू शकतो. आपण पाहू शकतो हरिहरगडाच्या ह्या पायऱ्या, वरीपासून ते खालीपर्यंत या पायऱ्या पूर्ण, आणि हा पूर्ण हरिहरगड, त्याच्या आजूबाजूचं हे नैसर्गिक सौंदर्य. इतक्या उंच आपण वरी चालत आलेलो आहोत. तुम्हीही येऊ शकता. हे पूर्ण गडाचं वरचं टोक, हे चढून आलेले लोक. हा वरचा झेंडा. पुढील वाटचाल ही बालेकिल्ल्याकडे असेल. झूम करून आपण पाहू शकता. आजूबाजूचे डोंगरेही आपण पाहू शकतो. असे फलकही जागोजागी लावले आहेत. ही आपली टीम. हा एका डोंगरावर असा विविध प्रकारचा दगड. हे हरिहरगड बालेकिल्ला, कॅटिशकडा हे धोकादायक ठिकाण आहे. कुठल्याही साहस क्रीडा प्रकरणासाठी वन विभागाची पूर्वसूचना आवश्यक. हे पूर्ण नदी, हे असे चालून हे बरोबर सर्वजण आलेले आहेत. हे गडावर एकदम बरी ही पाण्याची साठवण आपण पाहू शकतो की ही सध्या एका अशुद्ध परिस्थितीत आहे. काही वर्षांपूर्वी ही एकदम शुद्ध एक पाण्याचं ठिकाण होतं. तिथून एक गुफा आपल्याला दिसते. ही एक गुप्त गुफा, ज्याद्वारे आपण एक गुप्त वाटेद्वारे आपण वर येऊ शकतो. हा गडाचा वरचा टोक. अरे धीरे धीरे धीरे. गडावर लिंबू पाणी जे आपली एनर्जी वाढवते. एक लास्ट पंच.
गडावर हे हनुमान मंदिर. हे कुंड. थोडंसं जवळ जाऊन कुंडाला पाहूयात. पाहू शकतो कुंडातील पाण्याची स्वच्छता. त्या कुंडात अशा पायऱ्या. हे पाण्यातील असे हनुमान मंदिर झाल्यानंतर इथे एक शिवलिंग. अशी आता आपण बालेकिल्ल्याकडे जाणार आहोत. तर बालेकिल्ल्यावरील दृश्य आपण पाहणार आहोत. बालेकिल्ल्यासमोरील हे दृश्य, जेथून सर्व किल्ल्याच्या आजूबाजूचा परिसर दिसतो. या टोकाहून आपण इथपर्यंत आलेलो आहोत. आपल्याला इथे वरी जायचं आहे. हा हरिहरगडावरील भगवा. हा या. आता आपण ऐकूयात हरिहरगड चढताना जी भीती वाटत होती, पण तरी सुद्धा त्यांनी हा गड पार केला आहे. तर त्यांच्या तोंडून आपण त्यांचं मनोगत ऐकूयात. आधी सगळ्यात आधी अशक्यच वाटलं होतं मला, पण माझ्या भावाने आणि सुरज सरांनी मला चांगलीच प्रेरणा दिली वर येण्यासाठी. प्रोत्साहन दिले. काय हात दिला होता. भरपूर जणांनी मला वर घेऊन आलेले आहेत. तर जेव्हा तुम्ही ट्रेकला येता तेव्हा तुम्ही एकटे नसता. तुमच्यासोबत जे कोणी येतं ते तुमची हौसला अफजाई करते हैं, तो आगे तक लेके जाते हैं. तो डू कम, बट इफ यू आर सॉफ्ट हार्टेड, डोंट कम. I'm happy. तुम्ही एवढी ट्रेक पूर्ण घेऊन येता, सर्वांना एकत्र ठेवता, कोऑर्डिनेशन ठेवता. तर हे कोणत्या एका उत्साहाद्वारे, कोणत्या शक्तीद्वारे तुम्ही एवढं सर्व करू शकता? आपल्या सगळ्यांना माहीत असेल की आपल्या भारत देशामध्ये फक्त एक नावाचा राष्ट्र आहे, देखील राष्ट्र असं म्हणतात तर महाराष्ट्र पण असतो. आपण आपल्या राज्याला राष्ट्राचं स्थान दिलेलं आहे आणि ह्या राष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले आणि नैसर्गिक गोष्टी, अनेक साधुसंत आणि भरपूर असे राजकारणी, या सगळ्या गोष्टी आपल्याला महाराष्ट्र राज्यामध्ये, महाराष्ट्र राष्ट्रामध्ये दिसतात. आणि या सगळ्या गोष्टींचा अनुभव प्रत्येकाने घ्यायला पाहिजे. शिवाजी महाराजांचा इतिहास सगळ्यांनी वाचायला पाहिजे. आणि आजचा जो तरुण भरकडत चालला आहे, व्यसनमुक्त होत चालला आहे, व्यसनाधीश होत चालला आहे, तो व्यसनमुक्त होऊन या सगळ्या गोष्टींना पाहून प्रेरित होऊन आपल्या राष्ट्रासाठी आणि आपल्या राज्यासाठी अजून चांगल्या प्रकारे काय कशा गोष्टी करता येईल या सगळ्या गोष्टींना अनुभवून आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचून या गोष्टी करतो. आणि आमचा एकच उद्देश आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रत्येक किल्ले, प्रत्येक गड, महाराष्ट्राचा प्रत्येक इतिहास सर्वांनी पाहावा आणि बघावा. धन्यवाद.
हे कुण्या संस्थेद्वारे तुम्ही करतात? माझी स्वतःची एक एजन्सी आहे ज्याचं नाव ट्रेक विथ हिमालयन गाय असं नाव मी दिलेलं आहे. आम्ही त्याच्यामध्ये कमीत कमी पैशामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आम्ही पुरवतो. त्यांना प्रवास करून देणं, त्यांना खाणं पिणं करून देणं, त्यांना गाईड करणं, त्यांना माहिती पुरवणं, अशा गोष्टी आम्ही करतो. आणि हा एक व्यवसाय म्हणूनही आम्ही करतो, ज्याच्यामध्ये जास्त असं उत्पन्न नाही, पण एक चांगली शिकवण किंवा एक चांगल्या गोष्टी तुम्हाला शिकायला येतात, ह्याच्यासाठी आम्ही एक साईड बिझनेस म्हणून हा करतो. प्रत्येकदा असं असताना सगळ्यांच्या मनामध्ये जरी नसेल, पण सगळ्यांच्या मनामध्ये तर छत्रपती शिवाजी महाराज आहेत, पण डोसक्यामध्ये नाही आहेत. तेव्हा एक गोष्ट आपण डोसक्यात ठेवायचं की त्यांच्या घोषणा असेल, काही प्रेरणा मंत्र असतील, काही गीत असतील, अशा प्रकारे गीत, प्रेरणा मंत्र किंवा घोषणा अशातून आम्ही त्यांना प्रोत्साहन देतो. काहीशा गोष्टी शिखर दिसू लागलंय जसं आपण म्हणतो, तसं काही गोष्टी सांगून आम्ही त्यांना प्रोत्साहन देतो. धन्यवाद दुबे सर, एकदम छान प्रकारे तुम्ही सर्वांना सहल घडवता. आता आपण परतीचा प्रवास करणार आहोत. गडावरून खाली उतरताना हा नजारा आपल्याला दिसतोय. हे दृश्य आपण पाहू शकतो. हे डोंगर हा निसर्ग गड उतार होणार सर्वजण रेडी. हा असा हरिगडचा थरारक अनुभव. सर्वजण एनर्जेटिक आहेत. गड सर्व उतार. जसा अनुभव गड चढताना होत होता, त्यापेक्षाही थरारक अनुभव आपल्याला गड उतार होताना होतोय. आपण पाहू शकता की ही सर्व टीम आता गड उतार होत आहे. हरिहरगडचे कटडीही आपण पाहू शकता. गड उतार होण्यास जे इतर पर्यटकही आलेले आहेत तेही आपण पाहू शकतो. पाहू शकतो आपण हा उतार एकमेकाच्या साह्याने गड उतार होत आहे. अशा पद्धतीने खाली उतरत आहे. आगे अभी इधर छोटी छोटी है, बस ठीक से आराम से धीरे से आना. ऐसे पकड़ना है, तो दिखा ऐसे हाथ देने का. हाँ चला चला आहे ना. काही जणांना जे अशक्य वाटत होतं तेही शक्य झालं प्रयत्नाने. जय शिवराय. असा चित्तथरारक प्रवास आपण आता पूर्ण केलेला आहे. तर आमच्या चॅनेलला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या लाईक आणि कमेंटमुळे आम्हाला प्रोत्साहन मिळेल असेही नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी. धन्यवाद.